नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये. तर ॲक्च्युअल 20 दिवसानंतर परत पुण्याला आले. आता थोडी तब्येत ठीक आहे. BP टोटल अबनॉर्मल असल्यामुळे म्हणजे जास्त दिवस आधी 8 दिवस मी म्हणजे सासरीच होते. त्याच्यानंतर जे काही इम्पॉर्टंट काम होतं ते सगळं संपवून मग मी सासरीहून माहेरी गेले. तिथे गेल्यावर हॉस्पिटल वगैरे व्यवस्थित दाखवला. आता पूर्ण BP पण नॉर्मल आहे. थोडंफार म्हणजे औषधं किंवा गोळ्या चालू आहेत. फक्त 1-2 महिन्यांसाठी घ्यायला सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर BP नॉर्मल आली तर गोळी पूर्ण बंद करायची आहे. म्हणजे एका वाईट गोष्टीमुळे पूर्ण माझं टोटल लाईफच चेंज झालं. म्हणजे टोटल तब्येत ठीकच नसल्यामुळे म्हणजे हातपाय पूर्ण थरथरत होते. त्याच्यामुळे काम करायची इच्छा नव्हती. पण जे काही वर्क फ्रॉम होम जे काही टेलिकॉलिंगचं काम मी करत होते ते जास्तीत जास्त 4 दिवसाचं मी एक्स्ट्रा काम करून घेतलं होतं. आणि तब्येत ठीक नसल्यामुळे मला एकाच दिवसाची सुट्टी भेटली. त्याच्यानंतर मला जास्त दिवस सुट्टी भेटलंच नाही. त्यामुळं मला रिझाईन द्यावं लागलं. असो, काही गोष्टी चांगल्यासाठीच होतात ह्या विचाराने मी रिझाईन पण दिले. आता मी दुसऱ्या जॉब शोधत आहे. जोपर्यंत नाही भेटत तोपर्यंत विश्रांती करायची डोक्यात विचार घेतलेला आहे. आणि गावी आल्यावर म्हणजे माझा भाऊ रात्री सोडायलाच आला होता, कारण मी स्वारगेटला उतरले होते. येताना आम्ही गव्हर्मेंट बसनं आलो होतो, कारण प्रायव्हेट बसची खरंच खूप भीती वाटत होती. त्याच्यामुळे त्याला थोडं ज्वारी आणि गहू हवं होतं. म्हणताना सकाळी लवकरच उठून त्या डब्यातनं काढून दिले. त्यामुळे पसारा असा होता. मिस्टर मला म्हणजे 8 दिवस राहिले. त्याच्यानंतर त्यांचं जे ऑफिस होतं त्याच्यासाठी त्यांनी लवकरच आले होते. तर आम्ही काल येणारच आहोत म्हटल्यावर मिस्टरांनी रविवारी म्हणजे सब्जी मंडीला जाऊन सगळं काही जे काही भाजीपाला होते ते घेऊन आले होते. आता तेच निवडायची सुरुवात आहे. आता थोड्याच दिवसात गार्गीची पण शाळा सुरुवात होणार. आणि आठवड्याचं जे काही आहे म्हणजे हा सोमवारचाच आहे. मिस्टरांना आज 1 दिवस ऑफिसमध्ये जेवायला सांगितलं. आता उद्यापासून माझं रेग्युलर म्हणजे घरातलंच मी रुटीन आता तुम्हाला बघायला भेटतील. शक्य होतील तितकं मी शॉर्ट व्हिडिओज अपलोड करते रेग्युलर. आणि जे काही लाँग व्हिडिओ आहेत ते बुधवारी आणि शनिवारी पोस्ट करायचा मी पूर्ण प्रयत्न करेन. आणि ह्या अधिक मासात मी जे रेग्युलर आधीच्या म्हणजे काळात जे काही सेवा करत होते तर ह्या एका ॲक्सिडेंटमुळे ते काही शक्य झालं नाही. काहीच दिवसात आता अमावस्या आलेला आहे आणि गावावरून आल्यावर परत तब्येत बिघडणं हे नॉर्मली चालूच आहे. तर असो, व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकांना मनापासून धन्यवाद म्हणत मी आजचा मिनी ब्लॉग इथेच संपवते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. धन्यवाद.